श्री क्षेत्र भीमाशंकर इथे सध्या मोठ्या प्रमाणात सभा मंडपाचं त्यासोबतच आजूबाजूच्या परिसराचं काम सुरू असल्यामुळे इथे भाविकांना येण्यास मज्जाव केला जात आहे. मात्र भीमाशंकर परिसरामध्ये जे काही व्यावसायिक आहेत किंवा इथले जे काही रोजगार आहेत तो त्याच्यामुळे ठप्प झालेला आहे. आणि एकूणच जर आपण पाहिलं तर कमीत कमी भीमाशंकर मंदिराच्या वरच्या बाजूला इथे एस टी स्टँड आहे, तिथपर्यंत खरं तर प्रवासी येऊ शकतात, भाविक येऊ शकतात. आणि याच ठिकाणी जर आत्ता हा जर परिसर पाहिला माझ्या बाजूला, हा सगळा एस टी स्टँडचा परिसर आहे. या परिसरामध्ये एखादा मोठा LED स्क्रीन करून लावला आणि इथे जर भाविकांची दर्शनाची सोय केली तर भीमाशंकरमध्ये येणाऱ्या भाविकांचा ओघ जो आहे तो सातत्याने तसाच राहील. आणि इथल्या रोजगार जो आहे तो इथला म्हणजे खंडित होणार नाही आणि इथल्या जे काही नागरिकांना म्हणजे इथल्या व्यावसायिकांना इथला रोजगार जो आहे तो मिळत राहील. दुसरीकडे भाविकांची दर्शनाची देखील सोय होईल. श्री क्षेत्र रांजणगावमध्ये देखील सध्या जे काही बांधकाम सुरू आहे सभा मंडपाचं, तिथे जी अडचण होती त्यामुळे श्री क्षेत्र रांजणगावमध्ये बाहेर LED स्क्रीन उभा करून तिथे भाविकांची दर्शनाची सोय केली आहे. त्याच पद्धतीने त्याच धर्तीवर इथे देखील करता येऊ शकतं. आत्ता माझ्या पाठीमागे पाहिलं तर अशा पद्धतीने दूरवरून ज्या ST आहेत ते या ठिकाणी येतात. मात्र भीमाशंकरकडे केवळ स्थानिकांना सोडलं जातं. जे भाविक आहेत त्यांना अलीकडे जे पार्किंग आहे त्याच ठिकाणी उतरवलं जातं. इथे माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्ते विनोद सोनावळे आहेत. काय परिस्थिती आहे सध्या इथली व्यवसायाची आणि जसं तुम्ही एक कल्पना सांगताय की एखादी LED स्क्रीन उभं करून भाविकांच्या दर्शनाची सोय होऊ शकते का? सर, आपण या ठिकाणी पाहिलं तर पूर्णपणे रोजगार हा ठप्प झालेला आहे. म्हणजे जे हॉटेल्स असतील ते पूर्णपणे बंद आहे. जे छोटे-छोटे पानटपरी आहेत ज्याच्यामध्ये चहा, बिस्किटं किंवा फ्रुट्स विकले जायचे ते पण पूर्णपणे बंद आहे. आणि या ठिकाणी गेल्या 3 महिने पहिला अल्टिमेट दिला गेला शासनाने, की एप्रिल महिन्यामध्ये मंदिर चालू होईल. पुन्हा त्यांनी सांगितलं, की ती 31 जुलैला मंदिर चालू होईल. पण सध्याची परिस्थिती जी आपण बघतोय तर सभा मंडपाचं काम हे पूर्ण झालेलं नाही. बरीचशी कामं पेंडिंग आहे आणि महिन्याभरामध्ये ही कामं उरकतील असं वाटत नाही. परंतु आपण जर पाहिलं तर आपण त्र्यंबकेश्वरला जातो किंवा आपण उज्जैनला जातो. त्या ठिकाणी एक मोठी स्क्रीन तिथे लावलेली असते, जेणेकरून ज्या लोकांना आतमध्ये दर्शनाला घेता येत नाही, ज्यांना वेळ लागतो किंवा बाकीच्या कारणास्तव तर त्यांना दर्शन घेतात. जर आपण या ठिकाणी एक मोठी स्क्रीन लावली, जी आताच तुम्ही सांगितली की रांजणगावला त्या ठिकाणी आहे ती, तर जे भाविक असतील ते बसच्या माध्यमातून इथे येऊ शकतात. इथं आल्यानंतर ते इथून बाहेरून दर्शन घेतील. दर्शन घेतल्यामुळं की हे जे मनसरपासून तर भीमाशंकरपर्यंत, जुन्नरपासून भीमाशंकर किंवा हे वाडा वगैरे या बाजूने जे काही सगळे दुकानदार व्यावसायिक आहे, हे पूर्णपणे हातच झालेले आहेत. म्हणजे व्यवसाय नाही, लोकं येत नाही अजिबात या बाजूला. ते दुकानं बंद पडले. तर परत त्यांना कुठेतरी एक प्रकारे चालना मिळेल. आणि भाविकांना सुद्धा समजा आता कलश दर्शन आपण देऊ शकत नाही, ठीक आहे, हरकत नाही. पण आपण एक CCTV आतमध्ये जरी बसवला तर थेट प्रेक्षेपण जर इथे गेलं, किमान लोकांना इथे येता येईल. आणि काय झालं, की जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे, की मंदिर बंद आहे. तर आपण त्या आदेशाचा मानच ठेवला पाहिजे, ते पाळलंच पाहिजे. परंतु भीमाशंकरमध्ये आल्यानंतर इथे हनुमंतळ आहे. परत त्या ठिकाणी इथे एक देवीची मंदिर आहे किंवा इथे आजूबाजूला एक पर्यटन आहे आणि ते पर्यटनसुद्धा लोकांना पाहता येईल. ठीक आहे, आपण भीमाशंकरमध्ये जायचं नाही 100% पाळायचं. पण आजूबाजूच्या लोकांच्या पोटापाण्याचा विचार करता आपण जर कल्पना राबवली तर नक्कीच या गोष्टीचा सर्वांना फायदा होईल. निश्चितच आपण पाहतो की श्री क्षेत्र भीमाशंकर म्हणजे हे भीमाशंकर अभयारण्य आणि या परिसरामध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळं देखील आहेत. त्या ठिकाणी देखील लोक जाऊ शकतात आणि इथला जो रोजगार आहे खरं तर इथल्या आदिवासींचा तो तसा शाश्वत राहू शकतो. गेल्या 2 महिन्यापासून हे मंदिर बंद असल्यामुळे इथल्या रोजगाराचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. इथली जी लोकं आहेत ती हवालदिल झालेली आहेत. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने हे सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्याला ही सूचना सांगितली त्याच्यावर जर अंमल केला गेला तर निश्चितच याच्यामधून मार्ग निघू शकतो. अविनाश पवार, NDT मराठी, भीमाशंकर, पुणे.